दुसऱ्या बाजूला नावाली संघ आपल्याला पाहायला मिळतो. नावाली बनाम कोहली हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. बॅटिंग करत असताना नावाली टीमला आपण पाहता विपुल आणि शिवम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला सज्ज झाली आहे. सलामीसाठी हर्षद ठोंबरे बॉलिंग मार्कवरती तयार. सामन्याला सुरुवात देऊया. दोन्ही टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा करूयात. मॅचला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल तेज तर्रार होता, वेगावरती नियंत्रण होतं, बट दिशेमध्ये नियंत्रण नाही आहे. सो दॅट्स वाय पंच विकी शेलार सर आमच्याकडे वळत आहेत आणि दर्शवतात अंपायर सिग्नल वाईट बॉल. लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. विपुलला आपण पाहता स्ट्रायकिंग एंडवरती. ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्याच्या घडीला कव्हर केली जाते. हो इथे प्ले करायचा प्रयत्न पंचाकडे. लावडा फील पंचांनी हा फील उचलून धरली आहे. पंचांचा फिंगळा, पंचांचा बोर्ड आकाशाकडे. धक्का लागला पहिला. टीम नावाली संघाला फलंदाज पा. थँक्यू सो मच. चला नवीन बॅटर विनंती असेल आपण थोडीशी घाई करा, कारण या मॅच नंतर देखील आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची आहे. धक्का लागला. क्वार्टर फायनल मॅच 3 षटकाची आहे. बघा वेळेचं बंधन आहे आपल्याला. विदिन 15 मिनिट्स कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 षटक फेकावेच लागतील. टीम कोणी हर्षद ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवरती आहे. स्ट्रायकिंग केला नवीन बॅटर कुणाल पाटील. फुल टॉस बॉल. फुल टॉसचा फुल टोल वसूल होईल का? येस इट इज. ओवर द बॉल रेट स्ट्रेट डाउन द ग्राउंड. फील्डर के मस्तक से दस्तक देते हुए गेंद सीधा मैदान के बाहर. 4 रन. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग कुणाल पाटीलला केली होती. 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं होतं. आता भरपूर वेग, प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला हर्षद ठोंबरेचा. यासाठी ओळखला जातो हर्षद ठोंबरे. खोणी एक्सप्रेस म्हणून या खेळाची एक नवीन ओळख सातत्याने गेल्या 3 ते 4 वर्षापूर्वीपासून निर्माण झाली आहे. कुणाल पाटीलच्या आगी हर्षद सडनली बाउन्स झाला. बॉल टेक ऑफ झाला. अगदी चेहऱ्याच्या समोरून बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. रिफ्लॅक्शन मध्ये आपण पाहताय परफ्यूम डिलिव्हरी, खेळपट्टीचा सुगंध देणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटरला सरप्राईज करणारी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. हर्षद ठोंबरे सध्याच्या घडीला भरपूर चांगली कामगिरी करतोय. यस सन्मान्य श्री विकासजी देशमुख साहेब मॅन फ्रॉम जलगाव यांचे ते शुभागमन होते. त्यांचं करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल थोडीशी घाई करा. नवीन बॅटर आपण रेडी राहायचंय, कारण या मॅच नंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची. सो प्लीज थोडीशी स्पीडअप अपेक्षित असेल. जवळजवळ 1 वाजता मॅच कंप्लीट झाल्या होत्या, बट आता 1 वाजून गेलाय. आज थोडासा डिले झाला आपल्याला. सो थोडीशी विनंती असेल, स्पीडअप अपेक्षित असेल मित्रांनो, थोडीशी घाई करा. आम्ही वारंवार प्रत्येक बॉलला आपल्याला माहिती पोहोचवतोय, सूचना पोहोचवतोय की थोडीशी घाई करा. पहिलं षटक शेवटचा बॉल.
बॅट्समन प्रथमेश. शेवटचा बॉल अंडर बॉक्स पद्धतीने फटकारा टॅप करायचा प्रयत्न आणि आता शेवटच्या बॉलवरती मिळेल सिंगल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकाच्या अंती 2 गड्यांच्या नुकसानात टीम नावाली 6 अंकावर. डीजे मास्टर गणेश यांची झलक काहीतरी वेगळीच आहे. कारण जसा जसा आमच्या टेक्निकल रूममध्ये आमच्या मेगा स्क्रीनवरती चित्र दाखवलं जातात तसे तसे डीजे मास्टरच्या माध्यमातून गाणे लावले जातात. दुसरं षटक अजय. अजय उतेकरचा पहिलाच बॉल. तेच तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अग्नीच्या ज्वाला सध्याच्या घडीला अजय उतेकर फेकतोय. प्रथमेशच्या अगेन्स्ट हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खोलवट टापाचा बॉल होता. कोणी टीमचे पाठीराखे सध्याच्या घडीला स्क्रीनवरती आपल्याला दिसतात. ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न. बट बॅटचे दोन्ही गाड्या एका स्ट्राइक वरती. पावर लागेल. डायरेक्ट हिट. फलंदाज OUT बाटरा. सहा अंकावरती धक्का तिसरा लागला. 6 अंकावरती धक्का तिसरा लागलाय टीम नावाली संघाला. थोडासा अडचणीत सापडलाय. थोडासा संकटात सापडलाय. बट आता या संकटातून बाहेर काढावं लागेल नावाली टीमच्या बॅटरला. संघाचा संकट मोचक आता कोणता बॅटर बनतोय याचं उत्तर येणारी वेळ जरूर देऊन जाईल. साधावा स्कोर कार्डवरती 6 ऑन बोर्ड. पुढचा बॉल चाकळाचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिटची संधी. बट पॉपिंग क्रिस मध्ये सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचला. सिंगल आता मिळेल भरपूर वेळानंतर. ही सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्याने सिंगलच्या मदतीने 7 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. सेवन ऑन बोर्ड. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय. जिथं विषय गंभीर तिथे आमचे राकेश दादा पाटील. राकेश दादा आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. उद्याचे लॉट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 40+ चे 4 संघ आपल्याला पाहायला मिळतात. पहिलीच मॅच चिरड बनाम खरड. त्यानंतर सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल मांगरूळ बनाम अंतारली. हे 40+ चे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. समोरच्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न. लॉफ्टेड हिट केला बट डीप मध्ये मिड विकेट मध्ये फिल्डर पेट्रोलिंग करताना पाहायला मिळाला. अॅक्युरेट थ्रोपैकी झाली. तत्पूर्वी मिळाले इथे 2 आणि 2च्या मदतीने संघ 9 या अंकावरती. रेग्युलर गटातील मॅचेस या ओव्हर नंतर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. स्टील 2 to go. यावेळेला फटका. मिस टायमिंग आहे बॉल हवे मध्ये. ऑन दी अप बट फिल्डर डाऊन द बॉल आणि कॅच ड्रॉप. कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाला. या कॅचेस तुमच्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात. 1 और 11 11 ऑन बोर्ड.
पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा अवघ्या 6 पण शेवटचा बॉल फ्लिक करायचा प्रयत्न स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेचला होता ॲक्युरेट थ्रो पैकी राहिली बट आता एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये षटक कंप्लीट झाले तब्बल दुसरा आणि 2 षटकांच्या अंती खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नावाली संघ बॅटिंग करताना जाऊन पोहोचलाय तब्बल 12 अंकावरती उद्याचे लॉट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय रेग्युलर गटामध्ये 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील भडबल बी बनाम सापार्डे बी त्यानंतर सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल सोनारपाडा बनाम उंबारली या 2 टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल चाफ्याची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट नागाव संघ आणि पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल वाडेगर बनाम हेतुटणे ए या 2 टीमच्या दरम्यान खऱ्या अर्थानं पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला जरूर मिळतील तरी उद्या सर्व संघांना विनंती असेल की आयोजन कमिटीने दिलेल्या वेळामध्ये प्रत्येक टीमने रिपोर्टिंग करा आणि उद्या देखील दिलेल्या वेळामध्ये आपण सर्व मॅचेस कव्हर करणार आहोत 2 षटकांचा खेळ कंप्लीट 12 धाबा तिसरं षटक पहिलाच बॉल कार्पेटच्या सायरा फटका खेचला समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बट आता पहिलाच बॉल वरती मिळतीये सिंगल सरफराज शेख मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग बाकवरती सरफराज शेख म्हटलं तर खोडीचा धोनी म्हणून या खेळाची देखील गेले 3 ते 4 वर्ष ओळख राहिली आहे कारण 3 ते 4 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं या खेळाडून देखील आपल्या नावाची दखल घेण्यास संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला भाग पडलाय तो सरफराज यावेळेला फटका मिस्ट्रामिंग आहे बॉल बॅकवर्ड रेझर मध्ये चाललाय अगदी शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फील्ड कव्हर पॉइंट मध्ये पोहोचलाय मिसफील्ड झाली विकेट कीपर कडून आणि हळूहळू का होईना चालत फिरत आता ही धाव झाली कंप्लीट बघा जेव्हा गोलंदाज बॉल रिलीज करतो तेव्हा प्रेक्षकांना विनंती असेल पाठीराख्यांना विनंती असेल की आपण फिल्डरांना आवाज देऊ नका त्यामुळे खेळाडूंना थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतो स्विच नाही तर आता स्वीट हिट आहे भाग मिल्का भाग फिल्डर धावतोय पळतोय चेंडूच्या पाठमोरा बट बॉल नाही थांबणार आउटफील्ड फास्ट बॉल निघून चालला थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर शिवमच्या बॅटमधून पहिला नेत्रदीपक आणि दमदार चौका स्टाईल फटका खेचला शिवमनं समोरच्या दिशेनं ऑन दी बॉल अवे मध्ये फिल्डर डाऊन द बॉल बट कॅच ड्रॉप अनंत त्या ठिकाणी तैनात होता आणि जर विचार करायला गेला तर 2 कॅचेस या मॅच मध्ये अनंतानं ड्रॉप केल्यात तर देखील लॉंग ऑफ रेझर मध्येच स्टिल टू गो फुलर लाईनचा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह मैदानाच्या आतमध्ये 2 फिल्डर चेंडूच्या प्रचंड वेगाला पाठमोरा बट 2 फिल्डरांच्या मधून बॉल निघून चालला लॉंग सीमा रेषेच्या बाहेर रन्स मिळतील 4 सोनू बांगर यांच्यासाठी हे संगीत आपल्याला पाहायला मिळालं कारण सातत्यानं रिप्लेसमेंट त्यांची नेहमीच होत असते 2 वेळा पोस्टिंग तर नक्कीच झाली बट आता तिसरी पोस्टिंग देखील येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज होतोय बाद धक्का लागला तब्बल हा 4था टीम नावाली संघाला फलंदाज बाद
प्रणवसाठी पारितोषिक आलंय. सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक. साहिल विष्णू पाटील, कल्पेश जाधव, हर्षल शेळके या त्रिमूर्तीच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रणव मुकादमसाठी आलाय. पहिलाच बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली लेंथ, चांगली लाईन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आलाय डॉट. पहिलाच बॉल इथे डॉट आला. बघा प्रेक्षकांना विनंती असेल, खोनी टीमचे पाठीराखे आपल्याला विनंती असेल की जेव्हा एखादा गोलंदाज बॉल रिलीज करतोय तेव्हा आपण कोणत्या प्रकारचा आवाज देऊ नका, त्यामुळे खेळाला अडथळा निर्माण होऊ शकतो. टॅप करायचा प्रयत्न समोरच्या दिशेने अलग कापेट विषय मध्ये फटका एक्झिक्यूट केला होता. लॉंग ऑन मध्ये फिल्डर प्रचंड वेगानं, आता वाराच्या वेगानं या 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑन दी बॉल हवेमध्ये इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट खेळायचं होतं. फटका भरपूर का हवेमध्ये तरंगत होता. अखेर फिल्डर डाऊन द बॉल. आता कोणतीही चुकी होणार नाहीये. टिपला जाईल, संपला खेळ, फलंदाजाला फेल. हे संगीत स्पेशली फॉर मिस्टर सोनू बांगर. सोनू बांगर साठी हे खऱ्या अर्थानं संगीत होतं. संपूर्ण आयोजन कमिटीची फरमाईश होती की सोनू बांगर साठी हे संगीत झालंच हवं. ओहो प्रचंड वेग, जणू काही आता खऱ्या अर्थानं अगदी चेहऱ्याच्या समोरून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये रिलीज झाला. धारदार गोलंदाजी सध्याच्या घडीला अनंताची देखील सुरू आहे. धावफलक स्थिरावलं तर 26 अंकावरती. बघा प्रेक्षक वर्ग विनंती असेल, आता खोनी टीमला पेनल्टी दिली जाईल. आपल्या एका चुकीमुळे आपल्या संघाला पेनल्टी बसू शकते. प्रेक्षकांना आता शेवटची वॉर्निंग असेल. शेवटचे 2 बॉल ऑन साइडला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मैदानाच्या आतमध्ये साईने केलं आक्रमण आणि अखेर बॉल केलं थेट सीमारेषेचं भ्रमण. ठोकला षटका. बॅट मधून शेवटचा बॉल. दिशा पाहावे लागेल. लेथ लाईन आता मॅटर करेल या बॉलवरती. यस इट इज ऑफस्ट्रिकच्या भरपूर जास्त बाहेरचा बॉल.
त्यामुळे पंच आमच्याकडे वळतात आणि दर्शवतात. जे पवार सर यस इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आता टीमच्या खात्यामध्ये होईल ॲड आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 33 अंकावरती. शेवटचा बॉल हुक करायचा प्रयत्न. बॉल बॅकवर्ड रेझर मध्ये चाललाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर फाईन लेग मध्ये पोहोचतोय. फिल्डर पोहोचेल बट बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघून चला सीमा पार. रन्स मिळतील 4. सत्र झालं पहिलं कंप्लीट. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नावाली संघ जाऊन पोहोचला 37 अंकावरती. 38चं लक्ष टीम श्री गणेश कोहली संघाच्या अगेन्स्ट. पहिलं सत्र कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नावाली संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 37 अंकावरती आणि 38 धाब्यांचं लक्ष सध्याच्या घडीला उभं केलंय ते म्हणजेच श्री गणेश खोनी या टीमच्या अगेन्स्ट. चला बॅटर विनंती असेल बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा आणि जशी खऱ्या अर्थानं खेळाच्या दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात तसं करूयात. आवाजामध्ये परिवर्तन आणि मी घेतो तुमच्यापासून रजा. तुम्ही थांबू नका, पाहत राहा SP ग्रुप चषक 2026 आणि या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज गणेशजी म्हात्रे सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू श्रवण. टार्गेट सेट केलाय. पायाचं सुरुवात होते डावाला. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. बॅटची स्पिरिट पाहू शकता आपण. जोराने मात्र बॅट फिरवली परंतु टाईम नाही आहे.
डॉट चेंडूची समाप्ती. कुणालला पाहतोय आपण. कुणाल गोलंदाजी करण्यासाठी आणि त्याच्या समोर आपण पाहू शकाल करण बिग पॅटल. जबरदस्त पॅटल रंगेल यात मग शंका नसेल. ऑनसाईडच्या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा प्रहार केलाय. थर्ड अंपायरला रेफर केला. पाहायचं चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे ऑफिशियल पंच असतील. अविनाश सर या आपण. नॉट आउट असेल. आमचे ऑफिशियल पंच आहेत अविनाश टेंबे सर. त्यांच्याकडनं डिसिजन आलाय नॉट आउटचा. पुन्हा एकदा सामना सुरू. अडुतीस धावा चेस करायच्या आहेत. यावेळचा चेंडू भन्नाट वेगाने चेंडू फेकला गेला. डॉट चेंडूची समाप्ती. किरण मात्रे करण ठोंबरे ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिले षटक कुणालला पाहतोय आपण. कुणालकडनं चांगली गोलंदाजी होतोय. पहिले 3 चेंडू मित्र म्हणे नावाली टीमच्या बाजूने गेल्यात. येणारे 3 चेंडू पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीने खेळ असेल हा पाहणं योग्य असेल. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित टाईम नाही आहे, संपर्क नाही आहे आणि लेग बाईटच्या स्वरूपाने सिंगल येते. एक एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. सहजासहज मात्र कोणत्याही संघाला सामना जिंकता येणार नाही आहे. क्रिकेट म्हटलं ते संघर्ष जेवढे कराल ना तेवढं क्लोजिंग मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 2 धावा समीकरण आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश खुनी संघ. यावेळेचा चेंडू उचललाय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमधून. तोपर्यंत 2 धावा मिड विकेट क्षेत्रामधून चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. 2 धाब्याच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पुढे जातोय 4 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं चांगलं षटक. जसजसं मात्र 11:30च्या दरम्यान मॅचेस सुरू झाल्या ना तेव्हापासून लो स्कोरचे सामने पाहायला मिळाले. क्लायमॅक्सचा सुद्धा अभाव आहे. का टाईमला महत्त्व दिलं जातं आयोजकांकडनं. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू होता. झेल ड्रॉप आणि चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा. Catches win the matches. निश्चित आज 40+ माध्यमातून आमचे शिवनाथ दादा गायकर यांच्या माध्यमातून खूप चांगली फिल्डिंग झाली. आम्ही सुद्धा पाहिलं. त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता आणि या स्पर्धेमध्ये एक चांगला क्रिकेट पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने तर संपूर्ण कमिटीचा मी ऋणी आहे की ज्यांच्या माध्यमातून आज एक चांगला क्रिकेट अनुभवायला मिळालं. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक आपण पाहता. आमचे राकेश पाटील आपण पाहू शकाल स्क्रीन समोर. अफाट मेहनत आणि अफाट मेहनत नंतर आपल्याला पाहायला मिळतोय यशस्वी स्पर्धा. तर 8 धावा चालत. इथे मात्र लाऊड अपील. एज लागतोय. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम खोनीला.
पूर्ण दिवस आणि रात्रीमध्ये समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण या क्रीडांगणावरती ऐकलं, श्रवणजी धुमाल यांचं सन्मान करण्यासाठी मी आयोजन कमिटीच्या माध्यमातून विनंती करेल. जेव्हा एखादा समालोचक संपूर्ण त्याच्या माध्यमातून काम केलं जातं, त्याचं सन्मान करणं फार गरजेचं आहे. जबरदस्त आवाज त्यांच्या माध्यमातून आज बदलापूर विभागामधून बिलॉंग करणारे श्रवण सर, आपण त्यांचा सन्मान करत आहोत. तर दशरथ पाटील यांच्या भाषेमध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम. थँक्यू श्रवण, खूप आनंद झाला, कारण श्रवण दुसऱ्यांदा भेटतो या सीझनमध्ये. पुढे सुद्धा अशाच पद्धतीने काम करत राहा, शुभेच्छा माझ्याकडनं. यावेळचा फटका सुरेख आहे, गुडघ्याचा वापर, घुटना टेक तमाशा देख, आलाय हा चौकार, 4 धावा. तेरी अशा पद्धतीचा खेळ सध्या पाहायला मिळतोय. विकेट नंतर येणारा चौकार, 4 धावा. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसलाय, वलंदाज बाद होतोय, लागतो हा दुसरा धक्का टीम श्री गणेश कोणी या संघाला. तर निश्चित आमचे जवळीक मित्र, आमचे नेहमीच मार्गदर्शक संदीप दादा ठोंबरे यांच्याकडनं श्री गणेश कोणी संघाला शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम करतोय, कारण युट्यूबच्या माध्यमातून सध्या ते सामना एन्जॉय करतात. दुसरा धक्का दिलाय टीम श्री गणेश कोणी या संघाला. 12 वरती दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये येतोय. ज्युनियर आकाश, कॅप्टन ऑफ द टीम, मैदानाच्या आतमध्ये एंटर. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आय थिंक अशाच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आकाशने, आणि त्यामुळे एज लागली, फलंदाज बाद झाला आकाश. परंतु याही मॅच मध्ये तोच प्रयत्न. आता आकाशची चर्चा केली. ब्लॉकलचा चेंडू होता, खोदून काढलाय, चेंडूला दिशा दिली आहे, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. 2 धावा, ॲक्युरेट फेकी नाही आहे, 2 धावा एकवडल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 14 या आकड्यावरती बनवायच्यात 38 धावा, आणि त्यामुळे 38 धावांचा पाठलाग करताना सध्या तरी मी म्हणेल बरोबरीची टक्कर सुरू आहे. 14 धावा झाल्यात, अजूनही सामन्यामध्ये 24 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत, सामन्यामध्ये काही होऊ शकतो. नेक्स्ट बॉलसाठी तयार आहे गोलंदाज. पुलचा फटका केलायचा आहे, मिडल झाला नाही आहे, हवेमध्ये चेंडू, नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक समाप्त, दुसरा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 16, 2 गडी बाद झाल्यात. तर नावाली संघाची जर तुलना केली तर नावाली संघाने 3 गडी गमवताच 12 धावा कुठल्या होत्या, त्याचं चोख प्रत्युत्तर देताना खोनी संघ 16 वरती 2. डीजे
त्याच रंगात आलाय. 12 चेंडू 22 धावा. काय प्रेमामध्ये आहे. प्रेम करायचं असेल तर आई वडिलांवरती करा, ज्याने जन्म दिलाय. प्रेम करायचं असेल तर राजे छत्रपती शुभमवरती करा, ज्याने स्वराज्याचं तोरण बांधलं. या मुलींच्या नांदी कशाला लागता. यस, आमचे जे मित्र आहेत सोनू वांगर त्यासाठी हे संगीत आहेत, परंतु तो हुशार आहे. तो 2 षटकांसाठी 10 मिनिटं गेल्यात. टाइम अलर्ट असेल. टॉट चेंडू, जबरदस्त चेंडू, अप्रतिम चेंडू. नेट टू नेट फाईट सध्या सुरू आहे. 11 मध्ये 22 धाबांची गरज आहे. प्रत्येकी चेंडूवरती 2 धाबा हव्यात. पुन्हा एकदा अव्यवस्थित चेंडू मिडल झाला नाही आहे. क्षेत्ररक्षक येतोय, दूरवरचा अंतर कापायचं आहे, तोपर्यंत 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावीच्या मदतीने धावफलक बदलतोय. धावफलकावरती धावसंख्या 18 वरती. 10 चेंडू 20 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना सामना जिंकणार कोण, पुन्हा एकदा प्रश्न. बघा, प्रशंसा निश्चित आयोजकांची होणार, कारण आयोजक जवळजवळ 1:41 झाल्यात, पण तरीसुद्धा मात्र प्रत्येक सामना चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल, त्यासाठी त्यांची मेहनत पाहायला मिळते. यावेळेचा फटका ऑनसाईडच्या दरम्यान चेंडूला प्रहार केले. क्षेत्ररक्षक जोराने येतोय, चेंडूला उचलेल, फेकेल. फेकी ॲक्युरेट नाही आहे. फिल्डिंगचा दर्जा तर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला, परंतु इथे संघर्ष खूप चांगल्या पद्धतीने. 38 धावा या मी निश्चितच म्हणेल त्या क्लायमॅक्सच्या अभावित या धाबा खूप कठीण आहेत, ते दिसून आलं आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न दोन्ही संघांचे चांगल्या पद्धतीने. एक एक धाव बचवतोय नावाली संघ आणि एक एक धाव जोडताना पाहतोय कोणी संघ. यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा लक अँड प्लेवर, लकी चौकार येतोय श्री गणेश खोनी या संघाला. डीजे थोडस संगीत कमी लाव, नाही तर सोनू भांगर पळून जाईल तिकडनं. आणि बघा त्याचा दबाव माझ्यावरती येईल. बॅटकडे आहे की बाईकच्या स्वरूपाने धावा आहेत. पंच बाईच, यस, बाईकच्या स्वरूपाने या धावा 4 धावा जोडल्या जातील. फुलटोसा चेंडू, चेंडू वरती क्षेत्ररक्षक, इथे मात्र कॅच सोडले. कॅम्बॅच, षटकार. टप्प्यावरती होता. यावेळेचा फटका सुरेख षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या. बघा, झेल पकडणं फार गरजेचं होतं. 8 धावांची गरज आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 7 मध्ये 8. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल का, हा चेंडू फार महत्वाचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा वन्स अगेन थांबण्यासाठी तयार नाही आहे. इनफॉर्म फलंदाज आहे. अगोदरच्या बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यात. करणच्या बॅट मधून हा षटकार.
जबरदस्त आपल्या फॉर्मचा निश्चित वापर केला मैदानाच्या आतमध्ये. या सीझनमध्ये एक विक्रम सुद्धा पाहायला मिळालं. करण ठोंबरेच्या बॅटमधून एक शतक सुद्धा पाहायला मिळालं. 30 चेंडू आणि 100 धावा त्याने ठोकल्या होत्या. त्याचा परिचय देताना सध्या विकेटवरती बॅटिंग करत असताना 7 चेंडू आणि 2 धाब्याची गरज आहे. पाहायचं आहे काय होणार. यावेळेचा चेंडू मात्र क्लिक केलाय, पुश केलाय आणि त्यामुळे 1 धाव येते. फक्त अवघ्या 1 धावेची गरज. स्कोर लेवल. चांगला खेळ झालाय श्री गणेश कोहली या संघाचा. अप्रतिम खेळ, मॅग्नेबिझम परफॉर्मर सध्या आपण पाहतोय. करण ठोंबरे खूपच चांगल्या पद्धतीने पेटलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. आताचा चेंडू मात्र विनिंग स्ट्रोक, मॅच फिनिश, सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन श्री गणेश